जिला प्रमुख व भिवंडी महानगर पालिका के माजी नगर सेवक सम्मान्य श्री डॉक्टर देवानंद जी थले के जन्मदिन के शुभ अवसर पर कशेली ग्राम पंचायत सरपंच श्रीमती वैशाली देवानंद जी थले व ग्राम पंचायत अधिकारी सुधाकर पारडे के नेतृत्व में व उनके प्रमुख उपस्थिति में कशेली ग्राम पंचायत द्वारा जरूरतमंद महिलाओं को साड़ी व छतरी वितरण किया गया। तो वही शिवसेना उप तालुका प्रमुख व कशेली ग्राम पंचायत के माजी उप सरपंच सम्मान्य श्री नामदेव राजाराम पाटिल द्वारा दिव्यांग भाइयों को कान की मशीन व कुबड़ी स्टिक वितरण किया गया। तो वही शिवसेना कशेली शाखा प्रमुख श्री प्रमोद तरे के नेतृत्व में व उनके प्रमुख उपस्थिति में शिवसेना कशेली शाखा द्वारा महा आरोग्य शिविर का आयोजन कर कशेली ग्राम पंचायत व उपस्थित मान्यवरों द्वारा सम्मान्य श्री डॉक्टर देवानंद जी थले का जन्मदिन केक काटकर भी मनाया गया और उनको जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। उत्सव असतो। मला साहेबांसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या। साहेब असाच नक्कीच त्यांचं चरित्र स्वच्छ करण्याकरता हे पुष्पगुच्छ, मानाची शाल आणि हे पुष्पगुच्छ आपल्या बॉसचा वाढदिवस म्हणजे स्पेशल दिवस। डॉक्टर गुलाब नारायण पाटील नक्कीच ही छत्री म्हणजे गावासाठी जे काही केलंय समस्त ग्रामस्थांच्या हृदयामध्ये आहे। सर्व पत्रकार बंधू एक मस्त न्यूज आपल्या संपूर्ण जनतेसाठी बोला। आयुष्यात जर 2000 घडले असेल तर
Happy birthday. Happy birthday dear Sahib. Happy birthday to you. बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, मुझे हजारों साल ये हमारे आरज़ू। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Sahib. Happy birthday to you. साहेब हे भावकरांचं प्रेम असंच अबाधित राहू दे हीच गणरायाचरणी प्रार्थना. अगदी विश्वासू मानव महेंद्र भद्रे यांच्यातर्फे सुद्धा आयुष्यात कधीच हार न मानलेल्या माणसासाठी हा मोठा हार. अतिशय सुंदर अशा पद्धतीने एका मदतीचा हात पुढे करणं आमचे आदरणीय आधारस्तंभ देवानंदजी थले साहेब यांचा जो वाढदिवस आहे, मी पहिला त्यांना आभार व्यक्त करेन का त्यांनी सोमवारी त्यांचा वाढदिवस असून रविवारी घेतलं. त्याचा असं झालं की ते म्हणजे बोलतात ना का प्रजा सुखी तर राजा सुखी. कारण कसे आहेत साहेबांचे चाहते जवळजवळ पूर्ण भिवंडी मुंबईवरनं सर्व येतात. आज त्यांना एवढं प्रवासाचं एकदम दगदग होती ती कमी केली साहेबांनी. साहेबांच्या बरोबर एवढे सहकार्य आहेत त्यांचा पण दगदगपणा कमी झाला. आज साहेब एवढं काम केला 4-5 दिवस झालं, मला वाटतं 1 आठवडा झाला. साहेबांनी बिस्किट कपडे वह्या वाटप केल्या, अन्नदान केला. आज अन्नदान म्हणलं तर एकदम मानदान आहे, अन्नदानासारखं काय नाही. कारण पोटाची खलगी जेव्हा माणसाची भरते तेव्हा आत्मा शांत होतो, त्याच्यासारखं काहीच नाही. आज साहेबांचं सांगायचं म्हटलं तर साहेबांचं कार्य एवढं मोठं आहे ना का पूर्ण दिवस जाईल तरी संपणार नाही. साहेबांनी गेल्या वर्षी मला वाटतं आपले क्रिकेटपटू आहेत चांगले गावातले, त्यांच्यासाठी डायरेक्ट 5 लाख रुपये दिले साहेबांनी. म्हणजे साहेब पुढे थांबत नाही. साहेबांसारखे मला वाटतं आपल्या गावात आमच्या गावात ना दिग्गज व्यक्ती येऊन गेले, शेठ येऊन गेले, पण साहेब एकच देवानंदजी थले साहेब. त्यांच्यासारखा कोणी होणे नाही आणि होणार सुद्धा नाही. आणि साहेबांचं कार्य कुठेच थांबणार नाही. आणि साहेबांचं पुढचं आयुष्य पण त्यांचं एवढं सुखाने आणि आरोग्यमय जाईल का बघायला नको. कारण एवढे मोठे लोकांचं आणि चांगल्या चांगल्या वयस्कर माणसांचं एवढा आशीर्वाद घेतात, शुभ आशीर्वाद घेतात. आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे त्यांचं जातीचं आगरी कोली हे कधी जातीचं त्यांनी हे केलंच नाही. आज आगरी कोली जर जातीचं असतं साहेबांचं राजकारण तर आम्ही त्यांच्या सोबतीला पण नसतो. कारण ते त्यांनी टिकवून ठेवले, कधीच ते नाही ना. त्यांच्या घरी जर कोणी गेला ना, वृद्ध असू द्या कोणी असू द्या, त्यांना एकदम प्रेमानेच कुठे गाडीत जरी असले तरी काच खाली करणार, काच खाली करून हात ठेवणार, त्याला विचारणार काय चाललंय तुझं, कसं चाललंय, असं करणार साहेब. आता म्हणजे साहेब मला तर असं वाटतं आमदार खासदार काय जिल्हा प्रमुख आहे हे मोठं पद आहे आमदार खासदारपेक्षा. आणि आमदार खासदार तर होतीलच ते. आणि त्यांनी एवढं कार्य केले, आज ते कार्याची त्यांना पावती मिळणारच. महाराष्ट्राचा विजय असो एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. 1 आठवड्यापासून वाढदिवसानिमित्त पूर्ण जिल्हाभर आमचे कार्यक्रम चालू आहेत. आणि मला वाटतं आपण आपल्या वाढदिवसानिमित्त आपण केक कापून आपण खाऊन मजा नसते. तर हा वाढदिवस जो आहे तो गोरगरीब लोकांपर्यंत, वृद्ध माणसापर्यंत, तर आपण त्यांच्यापर्यंत पोचलो पाहिजे. आणि ते प्रयत्न आम्ही केलं.
आजच्या दिवशी कशाळी आमची ग्रामपंचायत असेल, आमचे गावकरी असेल, यांनी भरीव असे कार्यक्रम ठेवलेत. दिव्यांगांसाठी आमच्या नामदेव पाटीलनी चांगल्या वस्तू दिल्या. त्याच्यानंतर मेडिकल कॅम्प आहे, पूर्ण बॉडी चेकअप आहे. आणि ग्रामपंचायततर्फे दरवर्षी माझा वाढदिवस साजरा केला जातो. आज वाढदिवसानिमित्त आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री असेल, त्यांना जे जे असेल वस्तू कामाची ते आम्ही परिधान केली. आणि मला वाटतं वाढदिवसाची आनंदच तो आहे आपला, की आपण लोकांमध्ये जाऊन ते केलं पाहिजे, आपल्या घरात राहता कामा नये. आणि आपण जेव्हा आयुष्यामध्ये रडत असतो की मला काय तर दुःख आहे, मला काय तर, मला खरोखर आपण बघतो आपलं जे प्रत्येकाचं वाटतं ना ते दुःख फार आयुष्यात कमी आहे. आपल्यापेक्षा कितीतरी पटीने लोकांना, मग ते अनाथ विद्यार्थी असतील, वृद्ध महिला असतील, कितीतरी लोकांना दुःख खूप आहे. मला वाटतं आपण जेवढं जमेल, ज्याला जेवढं जमेल तेवढं त्यांनी करायला हरकत नाही. आपण रडत न बसता का माझ्याकडे काय आहे, ज्या तुमच्याकडे जेवढं आहे तेवढं करा. तुमच्याकडे जर 1000 रुपये असतील 100 रुपये करा तरी चालेल, लाख रुपये असतील 10,000 करा, पण काही ना काही करा. कारण आपल्याला ज्या समाजाने घडवलं, आपण जे माणूस हा जगातला सगळ्यात हुशार प्राणी, तो एकमेकाची मदत करतो. पण आपल्यामध्ये काय स्पर्धा असते एकमेकाचे पाय ओढण्याची. तर मला वाटतं कोणी पाय नका ओढू, प्रत्येकाचे हात ओढा, त्याच्याने समाज पुढे जाईल. आणि मी जसं म्हटलं की इथे कोळी आगरी समाज याच्यामध्ये किती चांगल्या गोष्टी आहेत. म्हणजे आमच्यावरती जेव्हा वाईट गोष्टींची टीका होते तेव्हा जगामधल्या किती चांगल्या गोष्टी आहेत ते आपण सिद्ध करायला पाहिजे. तर लोकांना माहिती पडेल की आपली संस्कृती काय आहे. तर अशा पद्धतीचं आज वाढदिवस आहे. आणि माझी आई बरोबरच आहे, 2-3 दिवस झाले. तिलाही वाटतं आता काय हे काय चाललंय. मी तिला सांगत असतो, पण ते पटत नाही. पण आता ती बघते का खरोखर बाहेर पडल्यानंतर आयुष्यामध्ये काय दुःख आहे, आपण आपलं घेऊन बसतो, पण ते दुःख महत्वाचं आहे. आणि आपल्याला देवाने देणाऱ्याच्या लाईनीत बसवले ना, ही खूप मोठी गोष्ट आहे. तर आपण ते दिलं पाहिजे. आजच्या दिवशी या गावाने माझ्यावरती केलेलं प्रेम आणि देवानंद थळेपासून देवानंद थळे साहेबापर्यंत नेणारी जर्नी, आज मी ह्या गावातून सरपंच झालो, तो जिल्हा प्रमुख झालो, तो शिंदे साहेब, आदरणीय शिंदे साहेब जे राज्याचे मुख्यमंत्री राहिले, आणि समाजसेवा आणि लोकसेवा काय करायची आमचे गुरु आहेत ते. आणि त्यांच्याकडनं आम्ही शिकलो आणि पुढेही त्यांच्या सल्ल्यानेच आम्ही लोकसेवा करणार. पण आम्हाला पण त्या गोष्टीची जाण आहे की लोक नसतील तुमच्या मागे तर तुमची किंमत काही नाही. मी कितीतरी करोडपती लोक करोनामध्ये अशा त्यांच्या बॉड्या फेकून दिल्या. 600 करोडचा मालक, 800 करोडचा मालक सगळे मेले. काय किंमत नसते आयुष्यात. तुम्ही मेल्यानंतर तुमचं नाव सुद्धा राहत नाही, त्याला बॉडी म्हणून संबोधलं जाते. ती बॉडी आली का, कुठला शेट मेला त्याचं नाव नाही, तर बॉडी आली का, किती वाजता येणार आहे. म्हणजे लोक तुमचं नाव पण विसरतात. तुम्ही मेल्यानंतर तुमची अंगठी म्हणजे दोरं असलं तरी तेही कापून घेतात. तर मग तुम्ही घेऊन काय जाणार आहे. सिकंदर राजा जग जिंकायला निघाला तेव्हा त्याला माहिती पडलं की जग जिंकण्यामध्ये नाही तर माणसाची मन जिंकण्यामध्ये आनंद आहे, तो जग जिंकण्यामध्ये नाही. आणि त्यांनी मरताना सांगितलं की माझे दोन्ही हात लोकांना दाखवा खाली, ते मैतामधून बाहेर काढून ठेवा आणि लोकांना दाखवा का खाली हात. म्हणजे या दुनियेमध्ये आपण खाली हात आलेलो, फक्त लोकांचा आशीर्वाद घेऊन जायचा जाताना, एवढंच जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. आणि माझा आयुष्यातला प्रवास जसं नामदेव शेट्टीने सांगितलं आमदार खासदार, मला खरोखर ते आमदार खासदार मला एवढा इंटरेस्ट नाही. मी आमदार खासदारांना दिसले का आम्ही त्यांच्यापेक्षा व्हॅल्युएबल वाटतो. त्यांना कोणी खुर्ची देत नाही, पण आम्हाला देतो का, तर तुमच्या सारख्या लोकांची कामं केल्यामुळं. तेव्हा आयुष्यात जे आहे ते मिळणार आहे. आणि मला असं वाटतं मला देवाने देताना 2 हात नाही तर 4 हाताने दिलंय. आणि त्याच्यामध्ये कशेळीच्या गावातले 2 हात अजून एक्स्ट्रा वाढले असतील. त्यांचा आशीर्वाद आहे आणि असाच आशीर्वाद पाहिजे आणि तो निस्वार्थी आशीर्वाद पाहिजे. सलाम माणसाला आयुष्यामध्ये 2 मारले जातात, एक घाबरून मारला जातो आणि एक रिस्पेक्ट म्हणून मारला जातो. तर तुम्हाला ओळखता आला पाहिजे कुठला सलाम पाहिजे. आणि मला त्यातला रिस्पेक्ट मारणार ओळखणारा सलाम पाहिजे, मला घाबरणारा सलाम नको आहे. तेव्हा आजच्या दिवशी जे माझ्यासाठी कार्यक्रम आयोजित केले, आमचे प्रमोद पाटील शाखा प्रमुख असतील, त्यांनी मेडिकल कॅम्प केलं. आणि नामदेव पाटील यांनी दिव्यांगांसाठी दरवर्षी करतात, खूप चांगलं कार्यक्रम आहे. आणि आमची ग्रामपंचायत तर प्रत्येक वर्षी जोरात कार्यक्रम करतं. आणि असेच कार्यक्रम करून गावालाही पुढे नेऊ, जिल्ह्यालाही नेऊ आणि लोकांनाही आपल्या बरोबरच्या पुढे गेले पाहिजे. कारण तुम्ही जेव्हा पंचपक्वान्न खाता तेव्हा आपण विचार केला पाहिजे आपल्या मित्रांनी काय खाल्ले का.
जेव्हा लोकांचं समजेल तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने ट्रू लीडर होऊ शकता, अशी माझी भावना आहे. आजच्या दिवशी सगळ्यांचा धन्यवाद मानतो आणि 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज माझ्या वाढदिवसानिमित्त पूर्ण हेल्थ चेकिंगचा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे आणि त्यासाठी सिद्धिविनायक फाउंडेशन तसेच इंडियन रेड क्रॉस सोसायटी आणि भिवंडी ग्रामीण सिव्हिल हॉस्पिटलमधून मेडिसिन वगैरे इथं देण्यात आली. या पावसाळ्याच्या दिवसामध्ये जे छोट्या मोठ्या बिमारी आणि ॲलर्जीज होतात यासाठी खरोखर आजच्या दिवशी हा कार्यक्रम गरजेचा होता आणि ह्या कार्यक्रमासाठी भरपूर लोकांचं रिस्पॉन्स मिळालं आहे आणि भरपूर लोक इथं चेकअपसाठी आलेले आहेत. कारण मला वाटतं आपलं वाढदिवस हे लोकांच्या सेवेसाठीच पाहिजे, कारण आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत ते लोकांच्या सेवेसाठी आहोत आणि ती सेवा केली पाहिजे. तर कुठलाही वाढदिवस नुसतं आपण आपलं केक कापून आणि खाऊन ते आपण मजा करून नसतो, ते लोकांमध्ये गोरगरिबांमध्ये जाऊन आणि अशा पद्धतीच्या आमच्या सगळ्या डॉक्टर महिला आलेल्या आहेत, माझ्या भगिनी आलेल्या आहेत. म्हणजे आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांची लाडकी बहीण योजना, या योजनेवर ते सगळ्यात लाडके भाऊ झाले. अशा पद्धतीच्या आमच्या बहिणी आलेल्या आहेत लाडक्या. त्याच्याबरोबर आमचे डॉक्टर्स आहेत आणि त्यांच्या टीम्स आहेत. तर आजच्या दिवशी जे त्यांनी काम केलं आहे आणि सुरू आहे, आज संध्याकाळपर्यंत राहणार आहे, तर खरोखर त्याचं योगदान कुठेही नाही. कारण डॉक्टरला शेवटी देवानंतर कुठलं स्थान असेल तर ते डॉक्टरला आहे. कारण कुठलाही माणूस हॉस्पिटलला गेल्यानंतर डॉक्टर जी सेवा करतो ती जी देवाने पाठवलेलं त्यांची माणसं आहेत आणि आपण त्याच्यावर देव म्हणूनच विश्वास ठेवतो की मला बरं करील. तेव्हा आपल्या असाध्य अशा व्याधींवरती उपचार म्हणजे डॉक्टर आणि मेडिकल. त्या पद्धतीत आजच्या दिवशी आमचे प्रमोद तरे शाखा प्रमुख आहेत, त्यांनी हे सगळं जमा केलं. मला वाटतं खरोखर एवढे लोक एकत्र जमणं मी प्रथमच बघितलं. कॅम्पमध्ये एवढे डॉक्टर्स येतात, तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. आणि येता कालामध्ये तुम्हाला काहीही वाटलं, काही गरज असली तर नक्कीच आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री होते आदरणीय शिंदे साहेब, त्यांच्यापर्यंत पोचवायचं काम कधीही माझं असेल तुम्हाला. आणि तुमच्याबद्दल नक्कीच जे चांगलं होईल येत्या काळात ते करण्याचा प्रयत्न मी सांगणार त्यांना. आजच्या दिवशी तुम्ही आले, माझ्यावरती जे प्रेम दाखवलं आणि माझ्यासाठी माझ्या गावामध्ये आले त्याबद्दल सर सगळ्यांचे धन्यवाद. आज आपल्या साहेबांचा वाढदिवस आहे. मेडिकल वगैरे आपला हे ठेवलं आहे. त्याच्यानंतर वरती जवळजवळ साहेबांकडनं छत्री वाटप, कपडे वाटप हे आपल्या गावातल्या लोकांना सर्वांसाठी सर्व हे ठेवलेलं साहेबांनी ठेवलेलं आहे. आणि आपण हे सर्व एवढं एक ठेवलेलं आहे. आपण सिद्धिविनायक हॉस्पिटलचे सिव्हिल हॉस्पिटल, रेड क्रॉस तिकडचे आहेत. अशी जवळजवळ आपण 4 याचे हे ठेवलेले आहेत.